वन्यजीव शिकार प्रकरणातील मुख्य आरोपी अटकेत, चंदगड वन विभागाची मोठी कारवाई, उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला. चंदगड इथं वन्यजीव शिकार प्रकरणात वन विभागानं मोठी कारवाई करत मुख्य सूत्रधार शब्बीर दस्तगीर जमादार राहणार दानोळी याला अटक केली. या प्रकरणात यापूर्वी 8 आरोपींना अटक करण्यात आली होती. या प्रकरणातील तुकाराम अमरुस्कर, रियाज जमादार, अमीन मुजावर, दिगंबर अनुगुडे, इर्शाद नदाफ, दाऊद नदाफ, अनवर पटेल आणि यासीन उर्फ बबलू नदाफ या आरोपींना यापूर्वी अटक झाली असून ते सध्या जामिनावर आहेत. मुख्य सूत्रधार शब्बीर जमादार आणि लखन हेगडे हे दोघेही दीर्घकाळ फरार होते. शब्बीर जमादार यानं गडिंग्लज येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र 23 जानेवारी 2026 रोजी हा अर्ज फेटाळण्यात आला. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात दाखल केलेला अर्जही 30 एप्रिल 2026 रोजी फेटाळण्यात आला. या सुनावणी दरम्यान सहाय्यक वनसंरक्षक विलास काळे, वनक्षेत्रपाल तुषार गायकवाड आणि वनपाल चंद्रकांत पावसकर यांनी न्यायालयात ठोस पुरावे सादर केले. आरोपी गुन्ह्याच्या दिवशी रेनॉल्ड डस्टर क्रमांक MS04 GE 0938 या वाहनात असल्याचं निष्पन्न झालं असून त्या वाहनातून धारदार हत्यारं जप्त करण्यात आली. तसंच आरोपीच्या मोबाईलमध्ये वन्य प्राण्यांच्या शिकारी संदर्भातील छायाचित्र आणि व्हॉट्सअप ग्रुपची माहिती आढळून आली. त्यानंतर 6 मे 2026 रोजी आरोपी वनपरिक्षेत्र कार्यालय चंदगड इथं हजर झाला असता त्याला अटक करण्यात आली. 7 मे रोजी न्यायालयात हजर केला असता 11 मे पर्यंत वनकोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणातील आणखी एक फरार आरोपी लखन हेगडे याचा शोध सुरू असून वन विभागाचं पथक त्याच्या मागावर आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील आणि सहाय्यक वनसंरक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. वन विभागानं नागरिकांना आवाहन केलंय की वन्यजीव शिकार, अवैध वृक्षतोड किंवा जंगलातील अतिक्रमण यासारख्या बेकायदेशीर बाबी आढळल्यास तत्काळ टोल फ्री क्रमांक 1926 वर संपर्क साधावा. माहिती देणाऱ्यांची ओळख गोपनीय ठेवली जाणार आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.